नमस्कार. जय महाराष्ट्र. मी महेश जयराम पालांडे. आपला अधिकार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बांधवांनो, एक वीज ग्राहक म्हणून तुमचा अधिकार हे काय आहे हे देखील तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं आहे. बांधवांनो, बऱ्याच वेळी काय होतं की आपल्याला आपल्या विजेचा बिल जो आहे ना, हा जास्त येतो आणि तो बिल जास्त काय येतो? आपला वापर कमी आहे. अशा बऱ्याच विविध ज्या गोष्टी आहेत, याच्यापासून आपण वारंवार तक्रार करून देखील आपला बिल कमी येत नाही, हा जास्त येतो किंवा तुमचा वापर कमी आहे, तर देखील बिल जास्त येतो. अशा बऱ्याच समस्या असतात आणि ज्यावेळी आपण तक्रार करतो, त्यानंतर आपल्याला असं कळतं की तुमचा विद्युत मीटर जो आहे, तो फॉल्टी आहे किंवा तो स्पीडमध्ये चालतो किंवा तो बंद पडलेला आहे. अशा बऱ्याच समस्या जे वीज वायरमॅन जे आहेत किंवा कर्मचारी जे आहेत, ते आपल्याला सांगत असतात आणि जो आपल्याला बिल आलेला आहे, जो मीटरचा बिल आलेला आहे, तो आपल्याला भरावा लागतो. बांधवांनो, ह्यात समस्या जी आहे ना, ही मूळ समस्या अशी आहे की एक ग्राहक म्हणून आपण गाफील राहतो. तर मुळामध्ये जे विद्युत मीटर जे आहेत, त्या विद्युत मीटरची प्रत्येकी 2 महिन्यातनं एकदा पाहणी होणं फार गरजेचं आहे. याचा अर्थ की जे विद्युत कर्मचारी जे आहेत, ते प्रत्येकी 2 महिन्यामध्ये त्यांच्या परिसरात, त्यांच्या युनिट जो एरिया जो आहे, ह्यात जेवढे मीटर जे आहेत, त्या प्रत्येक मीटरची ते प्रत्येकी 2 महिन्यानंतर पाहणी करतील की ते विद्युत मीटर चांगले आहेत का? खराब आहेत का? इतर ज्या गोष्टी फास्ट आहे, बंद आहे, काय आहे ते पाहणी करतील. त्याने बांधवांनो काय होणार की जर तुमच्या मीटरमध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असेल किंवा फॉल्ट असेल, तर ते त्वरित समस्या ही पकडली जाते, त्याचं निदान केला जातो आणि आपला मीटर खराब आहे किंवा काय आहे हे माहिती पडल्यानंतर तुम्हाला ते एक सरासरी बिल हा दिला जातो. परंतु होतं काय की तुमचा मीटर बंद आहे किंवा तुमचं मीटर फास्ट आहे, अशा बऱ्याच समस्या असल्यामुळे आपण त्याकडे पाहत नाही आणि मग आपल्याला एकदमच एक मोठ्या रकमेचं बिल येतो आणि तेव्हा आपण जागे होतो की मला एवढा बिल का आला? माझा वापर कमी आहे, तरी देखील मला एवढा बिल का आला? हा प्रश्न एक वीज ग्राहक म्हणून प्रत्येक वीज ग्राहकाला असतो. तर बांधवांनो, हे प्रश्न निर्माण न करता तुमचा अधिकार जो आहे ना, तो बजवायला शिका. तुम्ही तुमच्या विद्युत वितरण कंपनी जे आहेत, जे विभाग असतील, तुम्ही त्यांना सांगा की माझा मीटर चेक करायला प्रत्येकी 2 महिन्यानंतर तुमचा कर्मचारी हा आला पाहिजे. जर काही समस्या असतील, तर समस्या त्याच वेळी, त्याच क्षणी तुमच्या निदर्शनास येतील आणि जो मीटर खराब आहे किंवा चांगला आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला मीटरचा बिल हा योग्यरित्या मिळेल. आणि बऱ्याच वेळी काय होतं की आपल्याला बिल मिळाल्यानंतर आपल्याला त्वरित ते भरायचं आहे किंवा आपण ते भरायला उशीर करतो. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर विषय बांधवांनो असा आहे की तुम्हाला विद्युत बिल जो आहे ना, तो भेटल्यानंतरची तारीख आणि ती दंडाशिवाय भरण्याची तारीख यामध्ये किमान 21 दिवसाचा अंतर असणं फार गरजेचं आहे. म्हणजे बिल मला मिळाला ती तारीख आणि मला अंतिम तारीख म्हणजे दंड लागेल अशी तारीख जी आहे ना, ह्या दोघांमध्ये आहे ना 21 दिवसाचं अंतर असणं फार गरजेचं आहे. म्हणजे बिल भेटल्यानंतर तुम्हाला 21 दिवसाच्या आतमध्ये तो बिल हा भरायचा आहे आणि तरी देखील तुम्ही नाही भरलात, तर तुम्हाला दंड लागू शकतो. तर बिल भेटल्याची तारीख आणि दंडाशिवाय भरण्याची तारीख यात कमीत कमी 21 दिवसाचं अंतर हा असणं फार गरजेचं आहे आणि हा तुमचा एक वीज ग्राहक म्हणून हा तुमचा अधिकार आहे, जो तुम्ही मागितला पाहिजे. तुम्ही त्या तुम्हाला मिळावा यासाठी तुम्ही आवाज उठवला पाहिजे. एक सजग आणि जागरूक नागरिक म्हणून, एक वीज ग्राहक अधिकार म्हणून तुम्ही त्या गोष्टीसाठी हे भांडले पाहिजेत, तुम्ही ते अधिकार मागितले पाहिजेत.